बातमी यवतमाळ नगरपालिकेसंदर्भातली यवतमाळ नगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी 10 वाजल्यापासून सुरू होणार आहे। धामणगाव रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन इथे मतमोजणीला सुरुवात होईल। एकूण 29 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे। संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मतमोजणी स्थळावरून आमचे प्रतिनिधी संजय राठोड आपल्याला अपडेट्स देत आहेत। यवतमाळ जिल्ह्यातील 10 पालिका आणि 1 नगरपंचायतसाठी काही वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून कशी तयारी करण्यात आलेली आहे या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत। माझ्यासोबत यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंतय। आपल्याकडे 11 ठिकाणी मतमोजणी चालू होणार आहे आणि त्याच्यापैकी आपण सर्व ठिकाणी मतमोजणीसाठी ज्या ठिकाणी मतमोजणी आहे त्या ठिकाणी आपण पूर्ण बॅरिकेडिंग पण करण्यात आलेलं आहे। त्याच्या व्यतिरिक्त आपण शहरात जो मुख्य ठिकाणी असतात त्या ठिकाणी पण आपण फिक्स पॉईंट पण लावण्यात आलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण विजयोत्सव रॅलीचा क्लिअरली सूचना दिलेल्या आहे, परवानगी नाही आहे तरी पण आपण काही रिझर्व्ह म्हणून अतिरिक्त फोर्सला पण तयारी करण्यात आलेला आहे। आणि खास करून जो सेन्सिटिव्ह प्लेसेस आहे आपल्याकडे पुसद, उमरखेड, दारवा, दिग्रस, नेर आणि आपला यवतमाळ सिटी पण या ठिकाणी आपण अजून अतिरिक्त फोर्सला आपण रिझर्व्ह म्हणून ठेवण्यात आलेला आहे। पण त्याच्या व्यतिरिक्त जे शहरमध्ये जो नगरसेवक आहेत त्यांच्या गल्लीमध्ये त्यांच्या कॉलनीमध्ये पण लोक काही इकडे हरले जिंकले म्हणून तिकडे काहीतरी रुमरसार काहीतरी होऊ शकतात, त्या ठिकाणी पण आपण फिक्स पॉईंट लावण्यात आलेला आहे। संजय राठोड, साम टी न्यूज, यवतमाळ।